मधुकर मधुकरम महामधुकरम महेश्वरम पवित्रानां पवित्रम यो मंगलूनां च मंगलम प्रधानस्य नेता पाप भय चिंता दुःख दारिद्र्यहरण दैवतं वै पिता नमामि पुरुषोत्तमः नमामि पुरुषोत्तमः. वागण्यात आणि बोलण्यात मधुर असणारे, ज्यांच्यापेक्षा कोणीही मधुर नाही असे, समाजात फिरताना स्वतःच्या ऐश्वर्य शक्तीला विसरून जाऊन माधुर्य शक्तीला प्रगट करणारे, ज्यांच्यापेक्षा महान ऐश्वर्य कोणाचेही नाही असे, पवित्रामध्ये पवित्र, मंगलाहून मंगल असे, सर्वांना व्यापून असणारे, सर्वांना जिंकणारे, सर्वांच्या पुढे असणारे, दृष्टी पडताच पाप भय चिंता दुःख दारिद्र्य हे नष्ट करणारे, हरण करणारे, प्रजेसाठी झिजलेला नेता, अशा देवतास, अशा महान पुरुषोत्तमास मनातून अंतकरणातून मी प्रणाम करतो, वंदन करतो, नमस्कार करतो. आजच्या पुण्यस्मरण दिनी मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. नमोस्तु ते मधुकरं फुल्लारविन्दायतपत्रनेत्रं विशालबुद्धे प्रपन्नपरिजाताय प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. मी अशा मधुकरांना नमस्कार करतो की ज्यांची नेत्र फुललेल्या कमळाच्या कळीप्रमाणे आहेत, जे विशाल बुद्धीचे आहेत, शरणागतासाठी कल्पतरू आहेत आणि मुखेडसारख्या अतिदुर्गम भागात ज्यांनी ज्ञानाचा दिवा प्रज्वलित केलेला आहे, अशा मधुकरांना मी मनातून विनम्र अभिवादन करतो. वलितं मधुरं चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम्. घाटे परिवार सदस्य नेत्रं परमा विद्या ब्रह्मरूपा महापापादिपापानि क्वचित् स्पर्श न कुर्वन्ति सर्वे देवगण सहायो जायते अतिशीघ्रं वेदत्रये परानन्दा तत्त्वार्थ ज्ञानसयुक्ता विद्या जीवाव्रता वाणी घाटे चोत्तमं ग्रहं विद्या समिति ज्ञानमुपाश्रित्य जगयत पालयाम. घाटे परिवाराच्या सर्व सदस्याच्या नेत्रामध्ये अशी परमाविद्या भरलेली आहे की त्यांची दृष्टी जिथे पडेल, ज्यांच्यावरती पडेल, तो सदाव्रताचे पालन करतो. त्यांची पूर्वीची सर्व पापे जळून जातात, त्यांना नवीन पातक थोडे देखील स्पर्श करू शकत नाही. घाटे परिवाराच्या सदस्यांची नजर ज्यांच्यावरती पडते, तेथे सर्व देवाचे दूत तात्काळ सहाय्यासाठी धावतात, कारण त्यांची दृष्टी ही वेदरूपी परमानंद स्वरूप तत्त्वज्ञानाने युक्त भरलेली आहे. त्यांच्या जिभेने विद्येचे व्रत धारण केलेले आहे, त्यांच्या वाणी विद्येने युक्त आहे. विद्येसाठी घाटे परिवाराचं घर सर्वात उत्तम आहे. फुले समाज समितीमध्ये सर्व विश्वाचं ज्ञान लपलेलं आहे, तेच ज्ञान जगताचे पालन करत आहे. मुखेड तालुक्याला प्रतिष्ठित करण्यासाठी आपण काय करावे, आपण काय करू नये? पहिल्या प्रथम पूजाशक्ती. कैलासवासी मधुकररावजी घाटेसाहेब यांच्या प्रतिमेचं पूजन करावं, प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करावे. त्यानंतर गुणमहात्म्य शक्ती. कैलासवासी मधुकररावजी घाटेसाहेब यांच्या गुणमहात्म्याची शौर्यगाथा, पराक्रम, ज्ञान, कर्म इत्यादीची चर्चा करावी. परस्परं लपमानः. परस्परामध्ये संभाषण करावे. स्मरणाशक्ती. कैलासवासी मधुकररावजी घाटेसाहेब यांची आठवण आणि स्मरण करावं. स्मरण केल्यामुळं काय होतं? पुण्यवानाचे स्मरण हे प्रायश्चिभूत असते, मोठमोठ्या पातकाचा नाश करते. अंतकरण, मन, ज्ञान, कर्म हे शुद्ध होतात, म्हणून स्मरण करावे.
नाम रूपासक्ती, साहेबाचं नाम, नामाप्रमाणे काम, कामाप्रमाणे नाम, साहेबाचं रूप, रूपाप्रमाणे आचरण यांची आठवण करावी. दास्यासक्ती, कैलासवासी मधुकररावजी घाटे साहेब यांचं अंतरंग ऐश्वर्य जाणून घ्या. त्यामध्ये साहेबांचे लोकसंग्रह करण्याचे सिद्धांत, लोकसेवेचा आधार घेऊन लोकांचे पालन करणे, लोकांच्या अधिकाराचं रक्षण करणे, प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करण्याचे सामर्थ्य. सज्जन हो, राजकारणात सज्जनत्वाचं पांघरून घेऊन आलेल्या वाईट गोष्टी नष्ट करणं फार कठीण जातं. परंतु राजकारणामध्ये टिकायचं असेल तर सज्जनत्वाचं पांघरून घेऊन आलेल्या वाईट गोष्टी नष्ट करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये असलं पाहिजे. अशा वाईट गोष्टी नष्ट करण्याचं सामर्थ्य कसं येतं? त्यासाठी शास्त्रामध्ये सिद्धांत सांगितलेला आहे. सर्वप्रथम परिस्थितीचं विवेचन कर. परिस्थिती कोणतीही असो, अनुकूल असो प्रतिकूल असो, त्याचं विवेचन करणं, त्यातून होणारे लाभ आणि हानी, म्हणजे त्याची साधक आणि बाधक चर्चा करावी. त्यापासून होणारे लाभ आणि हानी कोणती याचा विचार करावा. आणि जर कल्याणकारी असेल, लाभकारी असेल तर त्याचं अनुष्ठान कर. आणि आता परत माघारी फिरायचं नाही. यातून त्रिकाला बाधित श्रेष्ठत्वाचा लाभ मिळत असतो. म्हणून त्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्तानं कैलासाचे मधुकररावजी घाटे साहेब यांचं अंतरंग ऐश्वर्य जाणून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर सख्यासक्ती हा जो गुण आहे राजकारणामध्ये, मायबाप हो, साधारणतः 4 प्रकारचे लोक राज्यकर्त्याकडे आकर्षित होत असतात. पहिला प्रकार मित्रत्वाच्या भावनेने. प्रजा काही मित्रत्वाच्या भावनेनं राज्यकर्त्याकडे आकर्षित होत असते. त्यानंतर सख्यात्मकतेच्या भावनेनं काही प्रजा आकर्षित होत असते. काही सक्रिय अवस्थेमध्ये आकर्षित होते तर काही निष्क्रिय अवस्थेमध्ये आकर्षित होत असते. कोणी मित्रत्वाच्या भावनेनं असो, सख्यात्मकतेच्या भावनेनं असो, सक्रिय असो की निष्क्रिय असो, अशा कोणत्याही अवस्थेमध्ये जरी आकर्षित झाला तरी त्याच्यासोबत न्यायबुद्धीनेच आचरण करणे हा गुण साहेबांचा होता. म्हणून सख्यासक्ती हा गुण, याची चर्चा या दिनी करणं आवश्यक आहे. त्यानंतर वात्सल्यशक्ती. कैलासवासी मधुकररावजी घाटे साहेब यांचं वात्सल्यता, त्यांचं प्रजेवर त्यांनी केलेलं प्रेम, मतदारसंघावर त्यांनी केलेलं प्रेम यांची आठवण आल्याच्या नंतर कंठ दाटून आणणे, अंगावर रोमांच उभा टाकणे, त्यांच्या सुख दुःखाच्या गोष्टींनी, सुखाच्या गोष्टीनं सुखी होणं, आनंदाच्या गोष्टीनं आनंदित होणं, दुःखाच्या गोष्टीनं दुःखी होणं, दुःखाश्रू नयनांनी अश्रू भरून डोळ्यामध्ये अश्रू भरून येणं, मित्र असो, सखा असो, सक्रिय असो, निष्क्रिय असो, सर्वावरती आई आणि गाईप्रमाणे प्रेम करणे, प्रजेला स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळणारे हे कैलासवासी मधुकररावजी घाटे साहेब होते. म्हणून हे सख्यात्मक आसक्ती जी आहे ती फार महत्त्वाची आहे. त्यानंतर आजच्या पुण्यस्मरण दिनानिमित्तानं आपण काय करावं? आत्मनिवेदन करा. आणि हे आत्मनिवेदन करण्याची पद्धत जी आहे, आपले सुख दुःख संकटे हे त्यांना सांगावं, इतर कुणालाही सांगू नये. त्यांच्याशी एकांतामध्ये वार्तालाप करावा आणि आपल्या अंतर्मनाच्या आवाजाप्रमाणे आचरण करावे. याच्यामुळं आपल्याला होणारा जो श्रेष्ठ लाभ आहे, आपलं कुळ पावन होतं. पावयंती कुलानी, कुळ पावन होतं, कुळ पापमुक्त होतं, कुळ पवित्र होतं. पावयंती पृथ्वी पावन होते, पृथ्वी प्रतिष्ठित होते. फक्त एक मतदारसंघ नाही तर संपूर्ण पृथ्वी जी आहे ती प्रतिष्ठित होत असते.
सुकर्म कुर्वन्ति कर्माणी, आणि कर्म हे सुकर्म बनत असतात. मोदन्ते पितरो नृत्यन्ति देवता सनाथ चेयम भुवर्वती. आपले पूर्वज प्रमुद्रित होत असतात, सर्व देवतागण आनंदित होत असतात, पितर तर आनंदाने नृत्य करतात. पृथ्वी माता सनात बनते, पृथ्वी माता प्रतिष्ठित बनत असते. त्यानंतर आजच्या स्मरण दिनी करण्यायोग्य कार्य जर कोणतं असेल तर सर्वदा सर्वभावेन निश्चंतेर भगवानेन भजिन. निश्चित होऊन अखंड भगवंताचा नाम रूप लीलांचं भजन करावं. आणि आजच्या दिने काय करू नये? वादो नावलंब्य, थोडा सुद्धा वाद करू नये, अभक्ष्य भक्षण करू नये, आळस करू नये, आणि बेताल वागणुकीचा त्याग करावा. आणि अशा पद्धतीनं आचरण केल्यास निश्चितच ही पृथ्वी माता जी आहे ती प्रतिष्ठित होईल, यात काही नवल नाही.